इंदापूरमध्ये अजित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। हर्षवर्धन पाटलांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवार यांनी सपत्नीक स्नेहभोजनही घेतलं। इंदापुरातल्या डिनर डिप्लोमसीचा नेमका अर्थ काय पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। इंदापुरात अजित पवार हर्षवर्धन पाटलांमध्ये डिनर डिप्लोमसी। इंदापुरात अजित पवार यांचं जंगी स्वागत। आमच्यात राग नाही, संघर्ष होता, हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। बारामतीच्या निवडणुकीने सर्व राजकीय समीकरणं बदलून टाकली आहेत। कट्टर राजकीय विरोधकांसोबत जुळवून घेण्यासाठी अजित पवार यांनी गाठीभेटींचा सपाटा लावलाय। विजय शिवतारेंसह हर्षवर्धन पाटलांसोबत अजितदादांच्या मैत्रीचा नवा अध्याय बारामतीकरांसह महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का देणार आहे। इंदापुरात दाखल होताच अजित पवार यांचं स्वागत करण्यात आलं। अजित पवार यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला। हर्षवर्धन पाटील यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटलांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतलाय। त्यामुळे या डिनर डिप्लोमसीची जोरदार चर्चा रंगली आहे। नाही, अजितदादांचा बऱ्याच वेळा निरोप येत होता की मला तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी मला संवाद करायचा आहे आणि म्हणून आज ही बैठक अरेंज केलेली आहे आणि ही बैठक झाल्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पण आम्ही ठेवलेला आहे। एकंदरीत इंदापूर तालुक्यामध्ये या सभागृहामध्ये आलेला जो कार्यकर्ता आहे ही आमची ताकद आहे। या कार्यकर्त्याच्या बळावर आम्ही राजकारण समाजकारण करतो, पक्षाचं राजकारण समाजकारण करतो आणि मला असं वाटतं की 1.25 लाख मताचे मानकरी हे या सभागृहामध्ये बसलेले आहेत। अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील म्हणजे राजकारणातले कट्टर वैरी अशी दोघांची ओळख। 90च्या दशकात शरद पवार आणि शंकरराव पाटील यांच्यापासून सुरू झालेला वाद आता तिसऱ्या पिढीनेही पुढे चालवला। 1991 मध्ये शरद पवार यांनी शंकरराव पाटील यांचं लोकसभेचं तिकीट कापून अजित पवार यांना संधी दिली। इथूनच पवार पाटील संघर्षाची ठिणगी पडली। 1994 मध्ये हर्षवर्धन पाटील पुणे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते, पण अजित पवार यांच्या हस्तक्षेपामुळे काँग्रेसने तिकीट नाकारलं। काँग्रेस विरोधात अपक्ष उभं राहून हर्षवर्धन पाटील हे झेडपी मध्ये विजयी झाले। 1995 मध्ये हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून विधानसभा निवडणूक लढू इच्छित होते, पण पुन्हा तिकीट कापल्यानं अपक्ष लढून विजयी झाले। 2014 आणि 2019 मध्ये अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटलांविरोधात दत्ता भरणे यांना बळ दिलं आणि निवडून आणलं होतं। शरद पवार यांच्यासह अजित पवार यांनी गाठीभेटींचा धडाका लावला। सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित करण्यासाठी जुनं वैर विसरून अजित पवार यांनी मैत्रीचा हात पुढे केलाय। लोकसभेला केलेल्या मदतीच्या बदल्यात हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेला अजितदादा कशी मदत करणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।